नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे शिरूर तालुक्यातील चांडो या गावामध्ये। मित्रांनो, स्वर्गीय जपान केसरी 2026 यात्रेचं नियोजन चांडो या गावामध्ये होणार आहे। मित्रांनो, 2020 बैलगाडा शर्यती 160 गाडा मालकांना इथं प्राधान्य भेटलेले। यात्रेचे मुख्य आयोजक माननीय श्री नवनाथ शेठ तुकाराम बारणे हे मुख्य आयोजक आहे। आणि आज आपण घाटात आलेलो आहे। मित्रांनो, घाटात आल्यानंतर घाटाची धावपट्टी आणि आळ्याचं अतिशय कामकाज जोरदार चालू आहे। दोन्ही बाजूंना स्टेडियमची बसण्याची सुविधा इथं केलेली आहे। घाटात आल्यानंतर आपल्याला इथं यात्रा कमिटी भेटलेली आहे। यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे, गाडा मालकांना काय नियमावली, इथं सेपरेट फायनलचा थरार भेटणार आहे। मित्रांनो, इथं भरघोस अशी बक्षीस आहे। 1 नंबर फायनलसाठी 3 लाख, 2 लाख, 1.5 लाख अशी भरघोस अशी सेपरेट फायनलचा थरार या घाटाच्या बघायला भेटणार आहे। पुणे नगर जिल्ह्यातील 160 टॉपचे गाडा मालक आहे। गाडा मालकांना काय नियमावली या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। गंध फुलांचे मनात या सजले, साबळी काया भाळ माया मनी तुला पूजले। कृपा करी तू आम्हावरी, माऊली तू विठू हरी। पाहुणा नमस्कार। नमस्कार, परिचय द्या पहिला ना तुमचा। मी पोपट रामदास भुजबळ, राहणार चांडो। भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्सव आणि जपान केसरी चांडो घाटामध्ये यात्रेचं नियोजन आहे। 14 जूनला ही यात्रा आहे। यात्रेचं काम पाहता आता यात्रेचं कामकाज अतिशय जोरदार चालू आहे। घाटाचं कामकाज अतिशय जोरदार चालू आहे। कसं आहे एक यात्रेचं स्वरूप सांगा पहिला। आज चांडो गावामध्ये अधिक मास सप्ताहाच्या निमित्तानं भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे। या आयोजनासाठी नवनाथ शेठ तुकाराम बारणे उद्योजक मोशी यांनी पुढाकार घेऊन अतिशय उत्कृष्ट असं आयोजन चालवलेलं आहे। आम्ही सर्व ग्रामस्थांच्या साथीने सर्वच ग्रामस्थ या कामासाठी सहकार्य चालू करतायत। त्यामुळे ही यात्रा भव्य दिव्य भरेल अशी आमची मनापासून इच्छा आहे। सर्वच लोकांच्या डोळ्याचं पारणं फिटेल अशी यात्रा भरवण्याचा प्रयत्न करू। भव्य जपान केसरी या उत्सवाच्या निमित्तानं भव्य जपान केसरी ह्या बैलाच्या
स्मरणार्थ ही यात्रा आम्ही भव्य दिव्य अशी भरवलेली आहे. 8 दिवस झाले घाटाचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. तुम्ही पाहू शकता या साईडला बसण्याची व्यवस्था पण घाटामध्ये केलेली आहे. इथं मागे स्टेडियम सारखं स्वरूप घाटाला दिलेलं आहे. त्यामुळे ही यात्रा अतिशय भव्य दिव्य भरणार आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील सर्वच प्रेक्षकांनी तसेच गाडा मालकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय तुमचा? मी दादाभाऊ कचर पानमन. आज या ठिकाणी भैरवनाथ अधिक मास सप्ताहाच्या निमित्तानं स्वर्गीय जपान केसरी 2026 ही स्पर्धा संपन्न होत असताना 14 जूनला संपन्न होते. या निमित्तानं आपण सर्वजण आज आढावा बैठक घेण्यासाठी गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, तसेच आयोजक या ठिकाणी नवनाथ शेठ बारणे आहेत, आदिनाथ शेठ बारणे आहेत आणि उपस्थित सर्व बैलगाडा मालक, सर्व तरुण सहकारी या आढावा बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर या बैलगाडा शर्यत पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर उत्तरेच्या बाजूला आणि नगर जिल्ह्याचा उल्लेख जर केला तर दक्षिणेच्या बाजूला ग्रामीण भागामध्ये ही बैलगाड्याची शर्यत मोठ्या प्रमाणावरती 2 जिल्ह्याचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भूतोना भविष्य अशी स्पर्धा आजपर्यंत कुठेही पार पडलेली नाही. आणि ही स्पर्धा या ठिकाणी स्वर्गीय जपान केसरी 2026 या नावानं ही स्पर्धा आज आमच्या चांडो गावामध्ये संपन्न होते. गेले 4 दिवसापासून घाटाची आपण जर सगळं संपूर्ण त्या ठिकाणी जर तयारी बघितली तर धावपट्टी तयार करण्यापासून या ठिकाणी सर्वांना बसण्यासाठी जवळजवळ 10 ते 15 हजार लोक या स्टेडियमवरती त्या ठिकाणी बसणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे, बाउन्सर आहेत की जेणेकरून कुठल्याही त्या ठिकाणी प्रकार या यात्रेमध्ये घडणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी यात्रा कमिटीने या ठिकाणी घेतलेली आहे. आणि यामध्ये आम्ही मिरिटमध्ये 160 बैलगाड्या मालकांना या ठिकाणी संधी देतोय. परिसरातील सर्व बैलगाडा मालकांची मी या ठिकाणी प्रथम कमिटीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करणार आहे. कारण सर्व बैलगाडा मालक सर्व तोलामोलाचे आहेत, परंतु आम्ही सर्वांना संधी या ठिकाणी देऊ शकत नाही. त्यामुळे कमिटीच्या वतीने मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. कमिटीने जे 160 गाडी निवडून घेतलेल्या आहेत त्याच गाड्या मालकांना आम्ही या ठिकाणी संधी देणार आहोत. आणि त्याचे सर्व नियम व अटी ही शासनाने घालून दिलेल्या ज्या नियम अटी आहेत, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जे नियम अटी घालून दिलेल्या आहेत त्या सर्व नियमांना धरून ही शासनाच्या नियमांना धरून यात्रा पार होईल. कुठल्याही प्रकारचं नियमांचं शासनाचं उल्लंघन या ठिकाणी होणार नाही ही जबाबदारी कमिटी त्या ठिकाणी घेणार आहे. आढळराव साहेब नमस्कार. नमस्कार. आपण आता चांडो घाटामध्ये आणि तुम्ही पाहिलंच असन आपण प्रत्येक घाटामध्ये जपानला पाहत होतो. आज त्या जपान केसरीची एक यात्रेचं नियोजन केलेलं आहे नवनाथ शेठनी. तर काय सांगसान, आज शिरूर तालुक्यात ही एक मोठी यात्रा भरते चांडो गावात, काय सांगसान या यात्रेबद्दल? आता तसं जर पाहिलं तर शिरूरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये म्हणजे पलीकडे जर पाहिलं तर नगर जिल्हा लागतोय आणि इकडं पाहिलं तर आंबेगाव तालुका लागतोय, पलीकडच्या बाजूला पाहिलं तर जुन्नर तालुका लागतोय. म्हणजे ही बाउंड्रीवरती यात्रा भरते. आणि चांगडो गावात यात्रा भरत असताना ज्या बैलाच्या माध्यमातून यात्रा भरते तो जपान बैल नवनाथ तुकाराम बारणे या बैलाने पुणे नगर जिल्ह्यामध्ये त्या मालकाचं नाव उज्ज्वल केलं आणि त्या बैलावरती मुलाप्रमाणे प्रेम केलं आणि त्याच्या मधून कुठंतरी उतरावी व्हावं म्हणून ही जपान केसरी चांगडो ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि नवनाथ तुकाराम बारणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही जपान केसरी या ठिकाणी भरवण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला. भरपूर ठिकाणी 2020 आतापर्यंत संपन्न झाल्या. आता जी पेटला जी 2020 संपन्न झाली तंतोतंत त्याचप्रमाणे तोच फॉर्म्युला या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी आणि आयोजकांनी जपान केसरीचं नाव उज्ज्वल करावं आणि तोच फॉर्म्युला या ठिकाणी राबवावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. दुसरी गोष्ट अशी की 20 भरवत असताना पुणे जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये सर्व गाडा मालक तोलामोलाचे असतात. निसर्गाचं वातावरण पाहून नवनाथ तुकाराम बारणे आणि आमचे जुने सहकारी मित्र मार्गदर्शक, आता मी त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे तरी पण मार्गदर्शक कचर शेठ पानमन हे 2 जोडगोळी कमीत कमी माझ्या जवळ आता नवनाथ शेठ जरी उशिरा आले असतील तर तेवढे तोलामोलाचे ते झाले जेवढे कचर शेठ पानमन तोलामोलाचे आहेत. 30 वर्ष आम्ही संगती मित्र आहोत. त्याच्यामुळं कचर शेठ पानमन
पूर्वीपासून गाडा मालक आहेत, गावामध्ये बरेचसे गाडा मालक आहेत, त्यांनी सुद्धा चांगडो गावाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. आणि सर्व ग्रामस्थांना विनंती राहील की आपल्या गावाचं नाव उज्ज्वल जर करायचं असेल तर ही यात्रा भव्य दिव्य स्वरूपामध्ये भरणार आहे. पब्लिकला जागा पुरणार नाही एवढं पब्लिक या ठिकाणी येणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं नियोजन करण्याची जबाबदारी सर्व चांगडो ग्रामस्थांवरती राहील, जेणेकरून जपान केसरीच्या माध्यमातून जरी यात्रा भरत असेल परंतु ती चांगडो गावामध्ये भरते. जरी नवनाथ तुकाराम बारणे या गावचे बागायतदार असतील, रहिवासी असतील, परंतु सर्व मित्र परिवारांना विनंती राहील, रॅकचं काम असेल, एक नंबर टोकन पुकारल्याच्या नंतर 2च नंबरचा टोकन पुढे घ्यायचा आहे. आणि जर 2 नंबरचा टोकन जर नाही आला, 3 नंबरचा आला तर 2 नंबरच्याला डायरेक्ट आपलं डिपॉझिट रिटर्न द्या, किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर फायनलच्या अगोदर वेळ असेल तर त्यावेळेस संधी द्या. तुम्ही जो निर्णय घेणार, परंतु चांगडो गावाचं नाव पूर्ण पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये गाजलं पाहिजे एवढी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती राहील. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या तुमचा पहिल्यांदा. मी आदिनाथ पांडुरंग बारणे. हे एक यात्रेचं नियोजन खूप मोठं आहे. 160 गाडा मालकांना इथं प्राधान्य दिलेले आहे. पुणे नगर जिल्ह्यात एक टॉपची यात्रेचं नियोजन आहे. तर कसं काय चांडो गावामध्ये यात्रा? आज या ठिकाणी स्वर्गीय जपान केसरी 2026 आम्ही या गावामध्ये बागायतदार म्हणून, शेतकरी म्हणून या गावामध्ये आलो. तर अतिशय सुंदर आणि मनमिळावू लोक या गावामध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे किंवा त्यांच्या सहकार्याने आम्ही चांडव गावामध्ये स्वर्गीय जपान केसरी 2026 घेण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे अतिशय सुंदर अशी साथ त्यांच्याकडून आतापर्यंतही मिळते आणि पुढेही मिळणार आहे. किती गाडा मालकांना संधी भेटली आपल्याला? या ठिकाणी आमची अपेक्षा तर भरपूर लोकांना संधी देण्याची होती, पण काही वातावरणाच्या हिशोबाने किंवा आपण जे काही दिवसभरामध्ये गाड्या आपले झाले पाहिजे त्याप्रमाणे आम्ही आज 160 गाड्यांचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. तरी जी भरपूर असे गाडा मालक आहेत की जे टॉपमध्ये खेळतात, पण त्यांना संधी आम्ही या ठिकाणी देऊ शकलो नाही, कारण आपल्याला दिवसभरामध्ये गाड्या घेऊन आपल्याला फायनलचे गाडे घ्यायचे आहेत. ते एवढे गाडे आपले झाले नसते, म्हणून आपण आज 160 गाडे आणि फायनलचे असे 20 गाडे या ठिकाणी घेणार आहोत. आणि तरी त्या ठिकाणी बाकी कोणी लोक या गाडा मालक याच्यामध्ये सहभागी होऊ शकले नाही किंवा आम्ही त्यांची नावं घेऊ शकलो नाही, तरी त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि नक्कीच पुढच्या काही काळामध्ये ही संधी आम्हाला घेण्याची, गाडा किंवा घाट घेण्याची संधी आली तर बाकीच्या लोकांना आम्ही नक्की संधी देऊ असं आश्वासन देतो. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या. मी वैभव बाळासाहेब वडणे, राहणार चांडो याच गावचा रहिवासी. कसं आहे धावपट्टीचं नियोजन आणि आळ्याचं नियोजन? धावपट्टी 440 फुटाची धावपट्टी आम्ही या ठिकाणी ठेवली आहे. कांड्या वगैरे आता आमच्या आधी काय सगळ्या यात्रा कमिटीने जो नियम दिलेला आहे त्या नियमात सर्वांनी उपस्थित राहायचे. त्या पद्धतीनेच घाटाचं नियोजन असेल. सुसज्ज घाटाच्या समोरील बाजूस जवळपास 1.5 एकराचं सुसज्ज असं तळ आहे. तळ्याला सर्व बाजूने पॅक बंद तळा असेल, कुठलाही बैल बाहेर जाणार नाही याची दक्षता यात्रा कमिटीने या ठिकाणी घेतलेली आहे. तळ्यामध्ये बैल खाली येणार नाहीत यासाठी बांडा ग्रुपचं सुद्धा या ठिकाणी नियोजन यात्रा कमिटीने केलेलं आहे. परंतु गाडी मालकांनी सुद्धा आपापल्या बैलांची दक्षता घेण्यासाठी तळ्यामध्ये लवकर या ठिकाणी गाडा आपला निशाण पडून बाहेर घाटाच्या बाहेर गेल्यानंतर गाडी मालकांनी सुद्धा आपली ताबडतोब बैल धरण्यासाठी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. यात्रा कमिटी सुद्धा विशेष सहकार्य बांडा ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक गाडी मालकाला या ठिकाणी असणार आहे. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या तुमचा. मी कचर शेटराम भाऊ पानमन. कसं आहे एक यात्रेचं नियोजन तुमचं कसं राहणार आहे सांगा? या यात्रेचं नियोजन अधिक मासानिमित्त सप्ताह गावामध्ये, आणि आमच्या गावचे उद्योगपती खरं तर ते पहिले मुळशीचे होते, पण गेली 10-20 वर्षापूर्वी त्यांनी ती जमीन घेतली आणि त्यांच्या डोक्यात आलं का आपला जपान बैलाच्या नावाने यात्रा भरवायची. त्यांनी नुसतं फोन केला आम्हाला असे असं करायचे. आम्ही ग्रामस्थांनी लगेच त्याला साथ दिली. म्हणून प्रथमतः मी बारणे कुटुंब नवनाथ शेठ बारणे यांचं ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी यात्रा होत असताना भरपूर फोन येतात आम्हाला. नवनाथ शेठांना आमचा विषय झाला, हवामान पावसाळ्याचे आपल्याला जास्त गाड्यांना काही संधी देता येणार नाही, आपण ही यात्रा 1 दिवसाची भरू. भविष्यात पुढच्या काळात आपल्याला यात्रा माणूस कायम यात्रा भरवायची, त्यावेळेस त्या गाडीवाल्याला आपण राहिल्या नक्की संधी देऊ. त्यामुळे आता निमंत्रित 160 गाडं अधिक 20 असे 180 गाडं पाळणार आहे. तदनंतर या ठिकाणी
त्यांनी एक निर्णय घेतला का फायनल ही 15 नंबरी आणि ज्याची होईल त्याला द्यायची. त्याच्यामुळं इथं घाट हा 440, फायनलला आपलं पहिल्या फेरीला काढणं 70 फुटावर राहील आखापासून आणि फायनलला काढणं 50 फुटावर राहील आखापासून. तेव्हा सगळ्या गाड्यावाल्यांनी ज्यांची ज्यांना संधी मिळेल त्या गाड्यावाल्यांनी इथे येऊन या उत्सवाला चांगलं सहकार्य करावं. ग्रामस्थांकडून त्यांना चांगलं सहकार्य मिळेल. शिस्तीचा भंग कोणी करू नये. जो शिस्तीचा भंग करील त्याच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करू आणि अधिक आता चांगली कशी होऊन या बांधे परिवाराचं किंवा जपानचं नाव महाराष्ट्रात कसं राहील याचा आम्ही प्रयत्न करू. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. तुषार बनशी शिंदे, राहणार चांडो, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, याच गावचा रहिवासी. कसं राहील रॅकचं नियोजन, कसं राहील? रॅकचं नियोजन म्हणजे यात्रेचं पूर्ण नियोजन अतिशय शिस्तबद्ध आणि काटा निर्णय असणार आहे. रॅकचं नियोजन त्या पद्धतीने असणार आहे, कारण 1 नंबरचा टोकन हा 1 नंबरला सुटेल, 10 नंबरचा 10 नंबरला, 19चा 19ला, 20चा 20ला सुटणार. त्यामध्ये 18 वाला मध्ये मागचा पुढं पुढचा माग असं कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी चालणार नाही. कारण या ठिकाणी यात्रा अतिशय शिस्तबद्ध आम्ही नियोजन गेले 8 दिवसापासून या ठिकाणी चालू आहे. अजून 10-12 दिवस बाकी आहे. नियोजन अतिशय काटा पद्धतीनं चालू आहे. त्यामुळं रॅकचं नियोजन सुद्धा हे काटा राहील. घाट सकाळी किती वाजता चालू होईल? घाट हा डॉट 7 वाजता चालू होईल. रॅक हा 6:30 वाजता ओपन होईल. मग गाड्या मालकांनी त्याचं नियोजन करून अगोदर आदल्या दिवशी आपण नियोजन करायचं. त्या पद्धतीनं आपलं टोकन किती असेल काय असेल त्या पद्धतीने नियोजन करायचं आणि उपस्थित राहायचं. टोकनला गाडा जर हजर नसेल त्यावेळेस तुमचा निर्णय कसा राहील? टोकनला गाडा हजर नसेल तर गाड्या मालकांना आम्ही निश्चित प्रमाणे त्यांचा सन्मान करणार. त्यांची टोकन फी त्यांना परत दिली जाईल आणि सन्मानानं त्यांनी दिवसभर थांबले तरी अडचण नाही. पण असा काहींचा गैरसमज होतो का फायनल व्हायच्या अगोदर आम्हाला संधी भेटेल किंवा काय, असाही कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी नियम नाहीये. कारण गाडे हे मोजके घेतलेले आहेत आणि सगळे शिस्तबद्ध आहे. त्यामुळे असं कोणत्याही गाड्या मालकांनी मनामध्ये गैरसमज करायचा नाही की हुकूम गेल्याच्या नंतर आम्हाला संधी भेटेल. कुठल्याही प्रकारची संधी नाही. त्यांचा मान सन्मान आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या तुमचा. मी माऊली दाभाडे, देवगाव. गावची यात्रा आहे तर कसं काय एक नियोजन? आता ही चांडो गावामध्ये स्वर्गीय जपान केसरी या नावाने यात्रा अगदी मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे. 14 जून 2026 रोजी. यामध्ये आता 160 बैलगाडा मालकांनी या शर्यतीत भाग घेतलेला आहे. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या. मी मच्छिंद्र प्रभू बाकरे, ह्याच गावचा आहे, चांडोचा. आता येणारे गाड्या मालक आहे, गाडा मालक आल्यानंतर धक्क्यांची सोय, परत येण्यासाठी कुठं मार्ग आहे ते सांगा पहिला. तसं जर गाडावाले जर शिरूरकडून जर आले तर त्यांना टाकळी मार्गे फाकट्यातून चांडो गावात येता येईल. त्याचबरोबर खेडवरून जे गाड्या येणार आहेत त्यांना आपला पाबळ बेला जेजुरी हायवे तर डायरेक्ट इथं ह्याच्यापाशी लाखनगाव मार्गे, आणि ह्या बाजूने पारनेरकडून जर यायचं म्हणलं तर बेल्या मार्गे डायरेक्ट बेला जेजुरी हायवे पकडून आपलं मंगरुळ पारगाव पंचतळे. धक्के वगैरे कुठं गेलेत? म्हणजे पार्किंगचे जे ग्राउंड आहे आपलं क्रिकेटचं तिथं गाड्यांची पार्किंगची सोय केलेली आहे. कसं आहे का यात्रेचं नियोजन आता? तसं जर बघितलं यात्रेचं नियोजन तर जवळपास शिरूर तालुक्यामध्ये इतकी मोठी यात्रा प्रथमच या चांडो गावामध्ये भरते. कारण हे नियोजन आम्ही सुरुवातीला चरोलीमध्ये बघितलं होतं. तसं ह्या गावचं जर नाव बघितलं तर लोकांना जवळपास माहीतच नाही. चांडो म्हणलं का आम्हाला लोक विचारायची चांडोली. तर नवनाथ शेडबारणेंच्या मार्गदर्शनाखाली या गावामध्ये सर्वात प्रथम इतक्या मोठ्या यात्रेचं नियोजन झाले. तर हे चांडो हे गाव आज लोकांना कळणार आहे का कुठे आहे बा नेमकं. टायमर सिस्टीम किती मिनिटाची राहील? टायमर सिस्टीम ही आपण 3 मिनिटाची ठेवलेली आहे. कारण असं की दिवसभरामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत टोकनचे एकूण 160 गाडे प्लस आपले फायनलचे काय गाडे असतील ते हे वेळेत आपल्याला पार पाडायचे. त्यामुळे प्रत्येक गाड्याला हा 3 मिनिटाचा टायमर राहणार आहे. प्रत्येक गाड्यावाल्यास वेळेचे बंधन राहील. गाडा मालकांना काय सूचना असेल मग 3 मिनिटाच्या टायमर मध्ये? आपला गाडा गेल्याच्या नंतर 3 मिनिटाच्या आत आपला म्हणजे घाट मोकळा करून देणे, कारण पाठीमागच्या गाड्याला अडचण येऊ नये यासाठी. पाहुणा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या तुमचा. मी संपतराव महादेव वळसे पाटील, माजी उपसरपंच, चांडो. येणारे गाडा मालक आहे, गाडा मालकांसाठी अँब्युलन्सची वगैरे सोय वगैरे केलेली आहे का? हो, सकाळी 7 पासून गाड्या मालक जे येणार आहेत त्यांना काही दुखापत झाली तर अँब्युलन्सची पूर्ण सोय केलेली आहे आणि डॉक्टरची सुद्धा सोय आहे.
पहिल्यांदाच आता चांडो गावामध्ये ही यात्रा भरते, खूप मोठं नियोजन आहे, प्रथमच एक मोठं नियोजन आहे. तर काय वाटतंय आता तुम्हाला? आम्हाला न भूताना भविष्याचा हा घाटाने जे केलेला आहे तो आमच्या इथून पागे का कधी आठवणीत नव्हता असा जपान केसरीच्या नावामुळं नवनाथ शेट यांनी तर आम्हाला जो देखावा दाखवलाय हा एक भूतोन भविष्य असा आहे आणि हा कधी आमच्या इथं न होणारा घडवल्याबद्दल त्यांचा हार्दिक अभिनंदन. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. माधव बाबराव बाकरे, याच गावच्या रहिवासी आहे. स्वर्गीय जपान केसरी 2026 नियोजन चांडो घाटात होणार आहे. तर काय सांगसान जपान बद्दल, काय सांगसान? स्वर्गीय जपान 2026, जपान केसरी 2026 ह्या यात्रेचं नियोजन अतिशय कडक आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन होईल. आणि मी सर्व गाडी मालकांना विनंती करतो, आम्ही रॅकचं नियोजन गाडी मालकाने आपले गाडी फक्त रॅकच्या तोंडाशी आणून द्यायचा. गाडी मालकाने रॅकमध्ये यायचं नाही. आमची जी मंडळी आहेत रॅकचं नियोजन करणारे ते बरोबर गाडी पुढे घेऊन गाडी मालकाने फक्त गाडीच्या तोंडाशी यायचं, बाकीचं नियोजन सगळं आम्ही व्यवस्थित करणार आहे. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. मी संजय चिखले, चांडो. बक्षिसांचं स्वरूप कसं राहणार आहे? यामध्ये प्रथम क्रमांकासाठी आपण 2 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 1 लाख रुपये, घाटाच्या राजासाठी आपण 2 व्हीलर देणार आहोत आणि 20 फुटावरून जी बारी आकर्षक होईल त्याच्यासाठी 11,000 रुपयाचं बक्षीस आहे. फायनल आपण सेपरेट देणार आहोत. त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी 3 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 2 लाख रुपये, तृतीय क्रमांकासाठी 1,51,000, चतुर्थ क्रमांकासाठी 1 लाख रुपये, 5व्या क्रमांकासाठी 75,000 रुपये, 6व्या क्रमांकासाठी 71,000 रुपये, 7व्या क्रमांकासाठी 51,000 रुपये, 8व्या क्रमांकासाठी 41,000 रुपये, 9व्या क्रमांकासाठी 31,000 रुपये, 10व्या क्रमांकासाठी 21,000 रुपये, 11व्या क्रमांकासाठी 11,000 रुपये आणि 12 ते 15 पर्यंत आपण प्रत्येकी 10,000 रुपये देणार आहोत. आणि फायनल सेपरेट दिली जाईल. ही सर्व गाड्या मालकांनी त्याची नोंद घ्यायची. गदळावरती आणि निशाणावरती कामकाज कोणाचं दिसन घाटामध्ये? घड्याळावरती आणि निशाणावरती पुणे नगर जिल्ह्यातील हिंदकेसरी जोडी नानासाहेब बनकर आणि मयूर बनकर यांची जोडी असेल. घड्याळावरती नानासाहेब बनकर यांच्या जोडीला चांडोगावचे सरपंच कचर शेठ पानमन आणि चेतन शेठ इंदोरे हे घड्याळावरती असतील. निशाणावरती मयूर बनकर आणि त्यांच्या जोडीला सुदाम शेठ पानमन यांची जुगलबंदी निश्चितप्रमाणे या घाटामध्ये पाहावयास भेटणार आहे. कारण आपण पाहिलं तर पुणे नगर जिल्ह्यामध्ये अनेक घाट त्यांनी गाजून सोडलेले आहेत. पाहुणा नमस्कार. नमस्ते. परिचय द्या पहिल्यांदा. मी चांडव एक गावचा ग्रामस्थ, माजी सरपंच सतीश सीताराम गोडसे, प्रसिद्ध गाडा मालक. आज या ठिकाणी आमच्या गावात एक महाराष्ट्र हिंदकेसरी जपान बैलाच्या नावाने बैलगाडा शर्यत भरीत आहे आणि ते आयोजन मुशीगावचे उद्योगपती नवनाथ शेठ बारणे यांनी केलेलं आहे आणि घाटाची आज पूर्णतः तयारी चालू आहे. परंतु घाट भरीत असताना 160 टोकन झाले आणि ते निमंत्रित टोकन आहे आणि प्रत्येक जण गाडा मालकाला वाटत का माझ्या गाड्याचा टोकन घ्यावा, परंतु कृपा करून प्रत्येकाला विनंती, गाड्या 160 झाले आहे आणि इथून पुढे काही टोकन घेणार नाही. कोणी कुठल्याही कमिटीला आग्रह करू नये. धन्यवाद. मित्रांनो, स्वर्गीय जपान केसरी 2026 चे मुख्य आयोजक आपल्याला नवनाथ शेठ बारणे स्वतः घाटामध्ये आल्यानंतर भेटलेले. यात्रेचं एक मोठं नियोजन आहे, कशा प्रकारे ही यात्रा पार पडेल हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नवनाथ शेठ नमस्कार. नमस्कार. कसं राहील का यात्रेचं नियोजन? 14 जूनला ही यात्रा आहे, कशा प्रकारे ही यात्रा पार पडेल? गाडा मालकांना कसं आव्हान करायचं? सर्वप्रथम चांडोगावमध्ये जपान केसरी, स्वर्गवासी जपान केसरी या नावाने यात्रा भरते. त्याच्यामध्ये 160 गाडा मालकांना संधी दिलेली आहे. उरलेले जे गाडा मालक ते कोणी नाराज होण्याचं काम नाही. येत्या काही वर्षामध्ये किंवा पुढच्या वर्षी आम्ही ज्यावेळेस यात्रा भरू त्यावेळेस बाकीच्या गाड्या मालकांना संधी हे ते निश्चित देण्याचं काम करेल आणि पूर्ण ज्यांना संधी भेटलेली आहे त्यांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि ही यात्रा संपन्न होईल. आणि यात्रा ही अतिशय उत्कृष्टपणे पार पडेल आणि गाडा शौकीन असेल, गाडा मालक असेल, यांची नेत्राची पार न भेटेल अशी यात्रा ही होईल. आज आपण या ठिकाणी जपान केसरी 2026 आढावा बैठक या निमित्तानं घेत असताना
यात्रा कमिटीचे सर्व अध्यक्ष, सर्व तरुण सहकारी असतील, गावातील सर्व ग्रामस्थ, आयोजक नवनाथ शेठ बारणे आहेत, आदिनाथ शेठ बारणे, या ठिकाणी आलम सर, साहेबराव आढळराव आणि उपस्थित सर्वजण, प्रत्येकाने जे यात्रेचं जे नियोजन आहे प्रत्येकाने या युट्यूबद्वारे आपल्याला त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून यात्रेला त्या ठिकाणी करण्यासाठी अजून 12 दिवस बाकी आहे. पुन्हा एकदा कमिटी निश्चित अशाच पद्धतीचा संपर्क साधून तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी माहिती देणार आहे. आणि आज हा आढावा बैठकीच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात. सर्वांचं बक्षिसाचं स्वरूप काय आहे, यात्रेच्या घाटाचं नियोजन कसं आहे, हे प्रत्येक कमिटीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी, गावातील ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. आणि आपण सर्वजण आलात, सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच आपले युट्यूबवाले शेखर मोहिते साहेब, आपण या निमित्तानं आमची यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये या युट्यूबच्या माध्यमातून दिसणार आहेत. तुमचं सुद्धा आयोजक कमिटी, ग्रामस्थांच्या वतीनं विशेष मनापासून आभार. धन्यवाद.